त्यांचं जे कन्व्हिक्शन आहे, स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने खरं तर एक मोठा दिलासा म्हणता येणार नाहीये, कारण की शिक्षा कायम ठेवलेली पाहायला मिळते. त्यामुळे अटक जरी कळली असली तरी आमदारकी राहील की नाही असा प्रश्न आमदारकी आता राहणार नाही. आणि कारण की बेल जरी मिटली असेल तरी सुद्धा कन्व्हिक्शन त्यांना अपळले. रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये 2 IA फाईल झाले होते. त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे. फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे. म्हणून जे कन्व्हिक्शन जे अपीलेट कोर्टने जे ठरवलेलं होतं ते अजूनही वैद्यकीय जो अहवाल आहे हा देखील मांडण्यात आला. दुसरीकडे हा नेमका कुठल्या ग्राउंडवर निकाल देण्यात आलेला ते देखील स्पष्ट करा. मॅम कोर्टने काय थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपीलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे. पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. थोडक्यात खरं तर 1 लाखाचा जामीन दिलेला आहे. 1 लाखाच्या जामिनावर ते बाहेर जाणार आहे. नाही, जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे असं काही हायकोर्टातून आलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टात जायचं की नाही हा निर्णय आम्ही अजून तुम्हाला वाटत होतं की अटक होईल अशा पद्धतीने अटक होणार होतं असं तुम्हाला वाटत होतं, मात्र अटक होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही हिंदीमध्ये सांगते कि जो अपीलेट नासिक सेशन कोर्ट ने जो 12 तारीख को जो निर्णय दिया था और बोला था कि जो कन्विक्शन है वो अपहेल किया था, वो चैलेंज आज हाईकोर्ट में हुआ था. हाईकोर्ट में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है. अभी तक इतना ही हुआ है. मॅडम पण नाशिक कोर्टाने जे NBW वॉरंट जारी केलेला आहे त्याच्यावर आता स्टे आहे. आता ते अरेस्ट होऊ शकत नाही. आमदारकी ही जाणार, आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे. ॲडव्होकेट श्रद्धा डुबे पाटील बथिजा. डुबे पाटील आमदारकीच्या संदर्भात काय माणिकराव कोकाटे यांची आमदारकी. ॲडव्होकेट श्रद्धा डुबे पाटील ते संपत. तर आपण पाहतोय एक महत्त्वाची अपडेट आहे. माणिकराव कोकाटे यांना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात त्यांना हा दिलासा मिळाला आहे. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय. त्यामुळे कोकाटे यांना आता हा मोठा दिलासा मिळाल्याचा आपण पाहतोय. त्यांना अटकेपासून आता संरक्षण मिळालेलं आहे.